विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। पाहूयात पुढची बातमी। सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील बियर बार, बियर शॉपी आणि देशी दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलाय। असे असताना आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये अप्रत्यक्षरित्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे सर्रास दारू विक्री केली जाते अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते काणसकर यांनी अधिकाऱ्यांना ही माहिती दिली असता त्यांच्यावरती अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये महामार्गालगत सर्रास दारू विक्री सुरू आहे आणि आता तर हॉटेल, धाबा आणि खानावळीमध्येही दारू सर्रास मिळते। हरीश काणसकर हे आंबेगाव तालुक्यामध्ये सामाजिक काम करतात। त्यांनी आंबेगाव तालुक्यातील बियर बार आणि दारू विक्री सुरू असल्याबाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय नारायणगाव इथे दिली आहे। या कार्यालयातील अधिकारी तांबे साहेब यांच्याशी त्यांनी संपर्क केला असता काणसकर यांना तांबे यांनी उडवाउडीची उत्तरे दिली। तसेच निवडक बारला पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाच्या SP साहेबांनी परिपत्रकाच्या आधारे बियर बार सुरू ठेवण्याची परवानगी दिल्याचे सांगून फोन बंद केला। काही वेळातच अज्ञात व्यक्तींकडून तुम्हाला दुकानाबाबत माहिती द्यायची आहे, तुम्ही कुठे आहात अशी विचारणा करण्यात आली। काही तासानंतर काणसकर हे घरी जात असताना त्यांच्यावरती काही हल्लेखोरांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली आहे आणि गप्प राहिला नाही तर 8 दिवसांमध्ये जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे। या संदर्भात काणसकर यांनी मनसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। दरम्यान या घटनेचा तपास मनसर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येतोय। मी हरीश महादू काणसकर, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक काम करत असताना समाजाची बांधिलकी म्हणून जे बेकायदेशीर कामं चालतात त्याच्यावरती मी लक्ष देऊन त्या कामांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे। परंतु हे सर्व करत असताना जे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहे की बेकायदेशीर हायवेपासून 500 मीटर अंतरावरती जे ढाबे वगैरे आहेत, ढाबे दारूधंदे वगैरे जे आहेत, बियर बार, ते सर्व बंद करण्यात यावे असे आदेश असतानाही राजरोसपणे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री चालू आहे व जे बियर बार आहेत, ढाबे आहेत, यांच्यामध्ये 50 रुपयाची क्वार्टर एक 150 ते 200 रुपयाला विकली जाते। असे मोठ्या प्रमाणात दारू विकली जात आहे। त्यामुळे मी दिनांक 3/4/2017 रोजी नारायणगावचे एक्साईज डिपार्टमेंटचे PSI तांबे साहेब यांना फोनवरून विचारले असता की व साहेब काही बियर बार बंद आहेत आणि काही चालू आहेत, याच्यामागचं उद्देश काय? तर त्यावेळी तांबे साहेबांनी मला उडवडूची उत्तरं म्हणजे अशा पद्धतीने बोलले की आमच्या एक्साईज डिपार्टमेंटचे SP साहेब यांनी मला असा आदेश दिलेला आहे की काही बियर बार चालवण्यासाठी मला वरून आदेश आलेला आहे, त्यानुसार मी काही बियर बार चालवण्यासाठी परवानगी दिलेली आहेत। त्यामुळं तांबे साहेब म्हणले मला त्या बार मालकांना थांबवता येत नाही, ते दारू विकणारच। त्यानुसार मी त्यांच्याकडे ती माहिती घेतली आणि ती माहिती खोटी असल्यामुळं मी तांबे साहेबांना SP साहेबांचा नंबर मागितला असता तांबे साहेबांनी माझा फोन कट केला। फोन कट केल्यानंतर काही मिनिटांमध्येच म्हणजे 9:14 मला लगेचच एक फोन आला। त्या फोनवरून तुम्ही कुठे आहात, काय आहात, कसे आहात असं विचारलं आणि त्याच्यावरती मी जिथे आहे त्याचा त्यांना पूर्ण ॲड्रेस मिळाल्यानंतर त्यांनी मला धमकी देण्यास थोडी सुरुवात केली। ती धमकी देत असताना मी माझा फोन कट केला। परंतु मी रात्री ठीक 3/4/2017 रोजी रात्री ठीक 11 ते 11:15 वाजता माझ्या घरी म्हणजे राजनी ह्या गावी जात असताना मला 11:30 वाजता थोरांदळचे फारिस्ट आहे, त्या फारिस्टामध्ये 3 जणांनी अडवून मारलं आणि मारून मला असं सांगितलं की जर परत बियर बार, ढाबे किंवा ह्या दारूधंद्यांच्या विरोधात काही बोलायला जाशील तर याद राख, तुला एक 10 ते 15 दिवसांमध्ये संपवून टाकू, अशा प्रकारची धमकी दिली। मी त्यांच्या तावडीतून सुटून मनसर पोलीस स्टेशनला माझ्या टू व्हीलरवरती धावत आलो व तशा प्रकारची मी एक NC मनसर पोलीस स्टेशनला दिलेली आहे। परंतु हे सर्व करत असताना असं निदर्शनास आहे की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले डावलून सुद्धा जे तांबे साहेब आहेत त्यांच्या एरियामध्ये जो काही भाग येत आहे त्या भागामध्ये पूर्णपणे मोकळ्यापणे आणि राजरोसपणे अशी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे। याचा अर्थ असा जाणवत आहे की हे सरकारी अधिकारीच
किंवा हे एक्साईज डिपार्टमेंटचे PSI तांबे साहेब हेच ह्या 2 नंबर धंद्यावाल्यांना पाठीशी घालून मोठ्या प्रमाणात दारू विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे चालवला आहे. कुठल्याही प्रकारे कारवाई करत नाही आणि एक सामाजिक कार्यकर्ता त्यांना त्याबद्दल विचारत असताना त्यांनी मला व्यवस्थित उत्तर देणं हे अपेक्षित होतं, परंतु कुठल्याही प्रकारे व्यवस्थित उत्तर न देता त्यांनी मला उडवाउडीची उत्तरं दिली आणि जे काय असेल ते SP साहेबांच्या अंगावरती ढकललं. हे योग्य नाही. तरी शासनाने लक्ष घालून हे जे चाललंय बेकायदेशीर बांधकामाबाबत, बेकायदेशीर दारू विक्री व्यवसायांबाबत ते ताबडतोब बंद करून समाजाला न्याय मिळवून द्यावा हीच मी विनंती करेन. या सर्व प्रकारावरनं बार मालक आणि उत्पादन शुल्कचे अधिकारी यांचे कुठेतरी लागेबंदे असल्याचं जाणवत आहे आणि बार मालक तसेच दारू दुकानदार हे धनदांगडे आणि गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध नागरिक आता तक्रार करायला दजावत नाहीयेत. अशा या बार मालकावर आणि उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यावर आता प्रशासन काही कारवाई करणार आहे की नाही असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. दिनेश बानखिले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर.